नमस्कार. तर आज आहे ना, मी बटाट्याची मस्त चमचमीत अशी ना भाजी बनवणार आहे. तर ही बटाट्याची भाजी ना लग्न समारंभामध्ये किंवा छोटे-मोठे काही कार्यक्रम असतील, तर तेव्हा आवर्जून अशा पद्धतीची छान मस्त चमचमीत अशी ना बटाट्याची भाजी बनवली जाते. अगदी त्याच पद्धतीने इथे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्याकरिता व्हिडिओ कुठंही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर पहा इथे मी ना बटाट्याची भाजी बनवण्याकरिता अशा पद्धतीने काटेरी आणि गावरान अशी वांगी घेतलेली आहेत. आता वांगे घेताना आपल्याला जास्त मोठीसुद्धा नाही आणि अगदी लहानसुद्धा आपल्याला वांगे घ्यायचे नाही. अशा मध्यम आकाराचे आपल्याला इथं वांगे घ्यायचे आहेत. जर जास्त मोठी वांगी घेतली तर त्या निब्बर असतात आणि त्याच्या बिया भरपूर असतात, त्याच्यामुळे ते शिजायलासुद्धा व्यवस्थित शिजत नाही. आणि छोटी जर वांगी घेतली ना तर मग ती ना खाताना आहे ना कळवट लागते. तर अशा पद्धतीनेच आपल्याला थोडीशी मीडियम आकाराची वांगी घ्यायची, म्हणजे छान अशी मस्त अशी ही वांगी ना चवीला देखील खूप छान लागते. तर बघा, ह्या वांग्यांचे जे काटे असतात तर ते मी इथं काढून घेतलेले आहेत, म्हणजे खाताना ते तोंडाला लागतात. आणि हे एका वांग्याचे मी अशा पद्धतीने ना 2 फोडी करून परत आपल्याला एका भागाचे ना 4 भाग करून घ्यायचे. म्हणजे एका वांग्याचे इथे ना मी टोटल 8 भाग अशा पद्धतीने मी हे वांगे छान असे मस्त चिरून घेतलेले आहेत. आणि सेम पद्धतीने आपल्याला सर्व काही वांगे व्यवस्थित असे ना चिरून घ्यायचे आहेत. जास्त आपल्याला बारीक कट करायचे नाही आहेत. आता इथे मी ना एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. तर मीठ घातल्याने वांगी लवकर काळी पडत नाही. तर हे वांगे ना तुम्ही असे हुबे सुद्धा कट करून घेऊ शकतात. म्हणजे एका वांग्याचे ना 4 भाग केले तरीसुद्धा चालतं. पहा, अशाच पद्धतीने मी इथं सर्व काही वांगे मस्त असे कट करून घेणार आहे. आणि मस्त असे आपले हे वांगे कवडे असल्यामुळे ना खूप छान मस्त असं चवीलासुद्धा लागतात. तर पहा, अशाच पद्धतीने इथं मी सर्व काही वांगे इथं कट करून घेतलेले आहेत. आता लगेच मी ना बटाटेसुद्धा कट करून घेणार आहे. तर 2 इथे मी ना मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. तर बटाट्यांचं प्रमाण आपल्याला आहे ना, जितके वांगे घेतलेले ना त्याच्या निम्मे आपल्याला आहे ना बटाटे घ्यायचे आहे. म्हणजे बटाटे आपल्याला कमी घ्यायचे आहेत. तर बघा, जर मोठा बटाटा असेल तर त्याचे एकच बटाटा वापरला तरीसुद्धा चालेल. आणि अशा पद्धतीचे मध्यम आकाराचे जर बटाटे असतील तर मग ते 2 वापरायचे. तर बटाट्याचे सुद्धा मी 8च फोडी करून घेणार आहे. म्हणजे जास्त बारीक न चिरता अगदी मध्यम आकाराचे आपल्याला हे बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. त्यासुद्धा मी इथं पाण्यामध्ये टाकून घेणार आहे वेगळ्या, म्हणजे काळे पडणार नाही. आता हे वांगे बटाटे मी साईडला ठेवते आणि आपल्याला जो काही भाजीसाठी लागणारा मसाला आहे तर तो इथे मी तयार करून घेणार आहे. तर त्याकरिता बघा, मी अगदी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि खोबरं अशा पद्धतीने उभ्या स्लाईसमध्ये इथे मी कट करून घेतलेलं आहे. 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा इथं मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. आता सर्व काही साहित्य आपल्याला आहे ना, हे छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे वाटण बनवत असताना आपल्याला पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीने छान असं मस्त मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. जास्त काही बारीक झालेलं नाही आहे, पण मसाला अगदी असाच आपल्याला लागणार आहे ह्या भाजीसाठी. आता इकडे मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे मस्त तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे. छान मस्त तेलामध्ये परतलं की लगेच जे काही आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते आपल्याला घालायचं आहे आणि छान मस्त इथे ना तेलामध्ये हे वाटण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता ह्या वाटणामध्ये आपण सर्व काही साहित्य हे कच्चंच वापरलं होतं, त्याच्यामुळं तेलामध्ये चांगलं व्यवस्थित मस्त आहे ना ह्याला परतवून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व काही जे साहित्य त्याचा पूर्णपणे कच्चापणा निघेल तोपर्यंत व्यवस्थित असं मी तेलामध्ये ना छान परतवून घेणार. आता याच्यामध्ये आपले जे काही घरगुती मसाले असतात तर ते याच्यामध्ये मी टाकून घेते. तर 1 चमचा इथे मी धना पावडर घेतलेला आहे आणि 1 चमचा लाल चटणी जी आपण नेहमी भाजीसाठी वापरतो ती, आणि अर्धा चमचा इथे मी घातलेले आहे हळद. तर अशा पद्धतीचे आपले हे मसाले आहेत, ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला हे तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत. तर आता लगेच आहे ना मी याच्यामध्ये बटाटे टाकून घेणार आहे, म्हणजे बटाटे शिजायला थोडा वेळ लागेल, त्याच्यामुळे ना
ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित आपले थोडेसे बटाटे शिजवून घेणार आहे मी. तर बटाट्याच्या मानाने वांगे पटकन शिजले जातात, त्याच्यामुळे ना बटाटे मी इथं 20 ते 30% शिजवून घेणार आहे आणि मग आपल्याला आहे ना इथं नंतर वांगे टाकून घ्यायचे. तर हे मसाले जळणार नाही त्याकरिता इथे आहे ना मी थोडेसे ना पाणी टाकून घेणार आहे आणि हे बटाटेसुद्धा छान थोडेसे शिजले जातील. तर बघा 2 मिनिटासाठी हे बटाटे मी इथं शिजवून घेतलेले आहेत आणि पाण्याचा वापर केला होता, त्याच्यामुळे ना खाली हा जो काही मसाला आहे तर तो जळलेला नाही आहे आणि जे काही बटाटे आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी आपले इथं शिजवून झालेले आहे. आता या लगेच याच्यामध्ये आपण चिरून घेतलेले वांगे टाकून घेणार आहे आणि ते सुद्धा आपल्याला ह्या मसाल्यांसोबत व्यवस्थित असे ना 1-2 मिनटं मस्त परतवून घ्यायचे आहेत. म्हणजे ना असं मसाल्यामध्ये जर वांगे परतवून घेतले ना तर मग आणखीनच खूप छान मस्त अशी चव येते. तर बघा मस्त आपल्या सर्व वांग्यांना जो काही मसाला आहे तर तो व्यवस्थित असा लागला गेलेला आहे आणि छान असे मस्त हे सगळं काही व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी 1 ग्लासभर आहे ना पाणी टाकून घेणार आहे. तर अर्धा ग्लास आपल्याला इथे ना हे वांगे आणि बटाटे शिजायला लागेल आणि अर्धा ग्लाससाठी आपल्याला ह्या भाजीला रस्सा होईल त्याकरिता आपल्याला 1 ग्लास पाण्याचा इथं वापर करायचा आहे. आणि जर तुम्हाला अजूनच ही भाजी ना थोडी रश्श्याची हवी असेल तर त्याच्यामध्ये अजून तुम्ही ना अर्धा ग्लास पाण्याचा वापर करू शकता. तर चवीप्रमाणे इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि चांगले आपल्याला व्यवस्थित झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं हे वांगे आणि बटाटे व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत. तर बघा इथं आपली छान मस्त अशी वांगे आणि बटाट्याची भाजी बनवून झालेली आहे. मस्त आपले हे वांगे आणि हे बटाटेसुद्धा व्यवस्थित असे शिजवून झालेले आणि पाहू शकतात आपल्या ह्या भाजीला रस्सासुद्धा राहिलेला आहे. तर कुठलंही आपण कांदे टोमॅटोचं वाटण न करता आणि शेंगदाणे न वापरता छान अशी मस्त आपली इथं भाजी वांगे बटाट्याची बनवून इथं तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने नक्कीच करून पहा. मस्त लग्न समारंभामध्ये मिळणारी छान अशी वांगे बटाट्याची भाजी. तर ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे, पण चवीला देखील खूप छान मस्त अशी लागते. वरून आता मी याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे ना मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपली ही मस्त अशी वांगे बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. छान मस्त ह्या भाजीला आहे ना ग्रेव्ही सारखं टेक्स्चर आलेलं आहे आणि पाहू शकतात अशा पद्धतीची आपली मस्त अशी ही भाजी इथं बनवून तयार झालेली आहे. तर ही भाजी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवू शकतात. अगदी साध्या सोप्या पद्धतीमधली आपली छान अशी मस्त वांग बटाट्याची भाजी आहे. नक्कीच करून पहा. तर मग कशी वाटली माझी ही वांग बटाट्याची रेसिपी कमेंट करून कळवा. जर का तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मग भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत आणि माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.